जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही ती एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. मित्रांनो, अलीकडेच भारताने गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या तपासणीसाठी ट्रूनेट HR HPV+ या चाचणीला मान्यता दिली. तर ही चाचणी कोणत्या कंपनीने विकसित केली हेच आपल्याला यात सांगायचे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच मोब्लिओ डायग्नोस्टिक्स या कंपनीद्वारे ही चाचणी विकसित करण्यात आली. ही एक गोव्यातील कंपनी असून आता या कंपनीने पहिली स्वदेशी रिअल टाइम PCR चाचणी विकसित केली आहे. या चाचणीत गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगास कारणीभूत असलेल्या HPV म्हणजेच ह्युमन पॅपिलोमा व्हायरसच्या धोकादायक प्रकारांचा शोध घेण्यात येतो. यात एकूण HPVच्या 8 प्रकारांचा अचूक शोध घेतला जाऊ शकतो. हे उपकरण पोर्टेबल असून बॅटरीवर चालते, त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात सुद्धा हे सहज वापरता येणार आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित विचारण्यात येईल, त्यासाठी याविषयीची ही सर्व माहिती नोट करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. भारत सरकारने नुकतेच सादर केलेले E85 हे प्रामुख्याने कोणत्या प्रकारचं इंधन आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच हे इथेनॉल आधारित इंधन आहे. अलीकडेच भारत सरकारने याला मान्यता दिली असून याला पेट्रोलसाठी एक स्वस्त आणि पर्यावरणपूरक पर्याय म्हणून सादर करण्यात आला आहे. E85 हे प्रामुख्याने इथेनॉल आणि पेट्रोलच्या मिश्रणापासून तयार होतं. आणि विशेष बाब म्हणजे हे इंधन पेट्रोलपेक्षा 20 रुपयांनी स्वस्त असणार आहे. पुढील प्रश्न. भूबंदरावरील माल आणि प्रवासी वाहतुकीचे डिजिटलायझेशन करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रणालीचं नाव काय? तर आता भूबंदरावरील माल आणि प्रवासी वाहतुकीचं डिजिटलायझेशन करण्यासाठी LPMS विनिमय ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे. याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी नवी दिल्ली येथे या विनिमय डिजिटल प्लॅटफॉर्मचं उद्घाटन केलं आहे. भारतातील भूबंदरावर होणारी माल प्रक्रिया आणि प्रवाशांची वाहतूक पूर्णपणे डिजिटल आणि सुव्यवस्थित करणे हा या प्रणालीचा उद्देश आहे. आणि या प्लॅटफॉर्ममुळे बंदरावरील कागदी कामकाजामध्ये 90% घट होणार आहे. आता हा प्रश्न पहा. मित्रांनो, हा एक मल्टीलायनर प्रश्न आहे व यात आपल्याला काय विचारलं, तर संगीत नाटक अकादमी पुरस्कार 2024-25च्या संदर्भात खालील विधाने अभ्यासा. आणि यातील आपल्याला योग्य विधाने ओळखायची आहेत. पहिलं विधान पहा. या 2 वर्षांसाठी एकूण 7 प्रतिष्ठित व्यक्तींची अकादमी फेलोशिप, ज्यालाच अकादमी रत्न म्हणून ओळखलं जातं, या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. विधान बरोबर आहे. 24-25 या 2 वर्षासाठी एकूण 7 व्यक्तींना अकादमी रत्न हा पुरस्कार जाहीर झाला आहे. बी विधान पहा. संगीत, नृत्य आणि नाट्य या क्षेत्रातील एकूण 108 कलाकारांना मुख्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. हे सुद्धा विधान बरोबर आहे. यात 108 कलाकारांना मुख्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. आता सी विधान पहा. या प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कारांची सुरुवात सन 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून झाली. मित्रांनो, हेच विधान चुकीचं ठरतं, कारण या संगीत नाटक अकादमी पुरस्काराची सुरुवात कधी झाली, तर या पुरस्कारांची सुरुवात 1952 पासून झालेली आहे. यात ए विधान योग्य असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. थोडक्यात याविषयी अधिक माहिती पाहून घेऊया. मित्रांनो, अकादमी फेलोशिप हा पुरस्कार 7 व्यक्तींना जाहीर झाला असून त्यांची नावे काय? तर रामलाल बरेत, AV आनंद, रीटा गांगुली, पुरू दादिज, चित्तरंजन ज्योतिषी, पसुमार्टी रट्टाया शर्मा आणि सुधाराणी रघुपती या 7 व्यक्तींना 2024-25चे हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. व हा जो संगीत नाटक अकादमी पुरस्कार आहे हा 108 कलाकारांना जाहीर झाला. तर यातील उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार हा एकूण 106 युवा कलाकारांना जाहीर झाला आहे. यात अकादमी फेलो विजेत्यांना 3 लाख रुपये देण्यात येतात. अकादमी पुरस्कारासाठी 1 लाख रुपये देण्यात येतात. तर उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारासाठी 25,000 रुपये देण्यात येतात. नेक्स्ट क्वेश्चन. स्त्री राईड हा उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे?
कोणता उपक्रम आहे तर स्त्री राईट व हा उपक्रम तेलंगणा या सरकारने सुरू केला. मित्रांनो, आता तेलंगणाने महिलांची सुरक्षा आणि आर्थिक स्वातंत्र्य यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा स्त्री राईड नावाचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत काय करण्यात आलं तर पूर्णपणे महिलांद्वारे चालवल्या जाणाऱ्या कॅब, ऑटो रिक्षा व इलेक्ट्रिक बाईकच्या ताफ्याचा यात समावेश करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत महिला प्रवासी ओला, उबर आणि रॅपिडो यासारख्या वाहतूक सेवावर केवळ महिलांद्वारे चालवल्या जाणाऱ्या वाहनामधून प्रवास बुक करू शकतात. ही सुविधा आता तेलंगणा सरकारने उपलब्ध करून दिली आहे. लक्षात ठेवा, स्त्री राईड हा उपक्रम तेलंगणा या सरकारचा आहे. आता ही स्पोर्टवर आधारित न्यूज पहा. नॉर्वे चेस 2026च्या महिला स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले? तर या स्पर्धेतील महिला गटाचं विजेतेपद बिबिसारा असाऊबायेवा यांनी पटकावलं आहे. बिबिसारा असाऊबायेवा कोणत्या देशाच्या आहेत तर त्या कझाकिस्तान या देशाच्या खेळाडू आहेत. त्यांनी या स्पर्धेत 16.5 गुण मिळवत हे विजेतेपद पटकावलं आहे. यात दुसऱ्या स्थानावर चीनच्या झू जिन्नर होत्या, तर तिसऱ्या स्थानावर युक्रेनच्या अन्ना मुजिचुक होत्या. बरं, तुम्हाला लक्षात आहे का यातील पुरुष स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावलं? लक्षात असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्याने प्रोजेक्ट गंगा हा प्रकल्प सुरू केला आहे? तर हा जो प्रोजेक्ट गंगा प्रकल्प आहे हा उत्तर प्रदेश या राज्याद्वारे सुरू करण्यात आला. आणि हा प्रकल्प कशाशी संबंधित आहे असं जर विचारलं तर या प्रकल्पाचा उद्देश उत्तर प्रदेशातील ग्रामीण आणि निम शहरी भागांमध्ये हाय स्पीड ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्टिव्हिटी पोहोचवणे हा आहे. एक्झाममध्ये कन्फ्यूज होऊ शकतं. प्रोजेक्ट गंगा कशाशी संबंधित आहे तर ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा पोहोचवण्याशी हा संबंधित आहे. यातील गंगाचा फुलफॉर्म सुद्धा नोट करून घ्या. गव्हर्नमेंट असिस्टेड नेटवर्क फॉर ग्रोथ अँड ॲडव्हान्समेंट असं या गंगाचं इथे फुलफॉर्म आहे. उत्तर प्रदेश सरकार हा प्रकल्प हिंदुजा समूहाच्या वन OTT एंटरटेनमेंट लिमिटेडच्या सहकार्याने राबवत आहे. मित्रांनो, इथे उत्तर प्रदेशचा उल्लेख आलाच आहे. तुम्हाला हे लक्षात आहे का भारतातील 100वे रामसर स्थळ कोणतं तर उत्तर प्रदेशमधील जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य हे भारतातील 100वे रामसर स्थळ आहे. तसेच उत्तर प्रदेशमधील शेखा झील 99वे, तर उत्तर प्रदेशमधीलच पटना पक्षी अभयारण्य हे भारतातील 98व्या क्रमांकाचं रामसर स्थळ आहे. पुढील प्रश्न पहा. चित्रपट दिग्दर्शक भारती राजा यांना तमिळ चित्रपटसृष्टीत कोणत्या टोपण नावाने ओळखले जात? तर हे जे भारती राजा आहेत हे तमिळ चित्रपटसृष्टीत यक्कुन्नर इमयाम या नावाने ओळखले जात. अलीकडेच त्यांचं वयाच्या 85व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांचा पहिला चित्रपट कोणता तर 16 वयथिनीले हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर त्यांनी तमिळ, तेलुगू आणि हिंदी चित्रपटसृष्टीत 40हून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे. त्यांना 6 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार व सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी 3 फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळालेले आहेत. भारत सरकारने त्यांना 2004 साली पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित केलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन, बांगलादेश क्रिकेट बोर्डचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर आता बांगलादेश क्रिकेट बोर्डचे नवीन अध्यक्ष हे तमीम इक्बाल बनले आहेत. मित्रांनो, बांगलादेश क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष बनणारे ते सर्वात तरुण व्यक्ती ठरले आहेत. ते सध्या 37 वर्षाचे असून बांगलादेशमधील BCBचे आतापर्यंतचे ते सर्वात तरुण अध्यक्ष आहेत. ते पुढील 4 वर्षासाठी या पदावर कार्य करतील. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक बालकामगार विरोधी दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक बालकाम विरोधी दिन आहे हा दरवर्षी 12 जून रोजी साजरा केला जातो. व हा दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला तर 2002 मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता. यंदाची या दिनाची थीम नोट करून घ्या. रेड कार्ड टू चाइल्ड लेबर, फेअर प्ले फॉर चिल्ड्रन, डिसेंट वर्क फॉर अडल्ट्स अशी या वेळेसची या दिनाची थीम आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणता देश हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून प्रथमच निवडून आला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच किर्गिस्तान हा आता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून प्रथमच निवडून आला आहे. किर्गिस्तान हा देश संयुक्त राष्ट्रात 1992 मध्ये सामील झाला होता व तेव्हापासून आता किर्गिस्तान पहिल्यांदाच या संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेवर सदस्य म्हणून निवडून आला आहे. या देशाने आशिया पॅसिफिक जागेसाठी 142 मते मिळवत फिलिपिन्स या देशाला पराभव करत ही जागा जिंकली. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा.
कोणतं शहर हे इजी कनेक्ट विमानसेवेच्या मॉडेलमध्ये समाविष्ट होणारे भारतातील पहिले शहर ठरलं आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.